पहिली गोष्ट तर मी जेव्हा ते घरी आले नेरूळचे पोलीस तेव्हा मी बाहेर होतो. मला फक्त फोन करून सांगितलं, तेव्हा मी बोललो की मी नाही आहे, मी नेरूळला येतोय. माझी तेव्हा तारीख ठरली नव्हती, आता ठरली आहे, मी उद्या चाललो आहे. पण मी तेव्हा नव्हतो, नसल्यामुळे मला भेटता नाही आलं. आणि मी नंतर घरी पोचल्यानंतर पण ते मला कळलं की ते घराखाली आहेत, पण मला ते भेटले नाहीत. नाही, त्याच्यामुळे मी खाली आमचे जे पोलीसवाले जे प्रोटेक्शनसाठी बसतात त्यांना पण मी विचारलं नेरूळमधनं कोण आलं आहे का. त्यांचं पण म्हणणं होतं नाही. तर मला माहीत नाही कुठे बसलेले, समोरच्या कट्ट्यावर बसले का कुठे बसलेले, पण मला ते काल भेटले नाहीत. त्याच्यामुळे मी उद्या चाललो आहे. आणि मी त्यांना बोललेलो की मी नाही आहे, मी घरी नाही आहे, मी नेरूळला येऊन ती नोटीस घेतो. बघा, या गोष्टीत मला अनेक पोलिसांचे पण मेसेज आले आहेत की उत्तम झालंय म्हणून. मी आता नावं नाही घेऊ शकत, पण ह्या गोष्टीवरनं कळतं की तुम्हाला त्या पोलिसांवर बिचाऱ्यांवर किती प्रेशर असेल. त्याच्यामुळे ते हे काय स्वतःच्या मर्जीने नाही करत आहेत. आणि आपल्याला माहिती आहे प्रेशर कोण टाकते. आता पुरावे नसल्यामुळे मी नावं नाही घेऊ शकत, पण तुम्हाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे. उद्या नाही, ती दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची भीती जी आहे ती त्यांना महानगरपालिकेला दिसेल. उद्या मी 1ची वेळ ठरवली आहे, त्याच्यामुळे 1ला मी नवी मुंबईला पोहोचेन.